श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एक तरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवत आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. उपजे ते नाशे, नाशले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील असून 159व्या क्रमांकाची ही ओवी आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला सांगतात, जे जन्माला येतं ते नष्ट होतं आणि जे नष्ट झाल्यास आपल्याला वाटतं ते पुन्हा जन्माला येतं. जसं घड्याळ आहे, घड्याळीतले जे काटे सतत फिरतात, 12 वाजले की परत 1, 2, 3, 4 वाजून परत 12 वाजतात. म्हणजे ते काट्यांचं जे फिरणं जसं थांबत नाही, अगदी तसंच जन्म आणि मरणाचं हे चक्र सतत चालूच राहतं. अशा पद्धतीचा भाव माऊली ह्या ओवीच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. या ओवीमध्ये पुनर्जन्माचा आलेला जो सिद्धांत समजून घेण्यासाठी आपण श्रीमद भागवत कथेतील एक सुंदर असा दृष्टांत पाहूया. श्रीमद भागवत पुराणातील 5व्या संधामध्ये या कथेचं वर्णन आलेलं आहे. एकीकाळी जडभरत नावाचा महान राजा होऊन गेला. सर्व वैभव, राज्य, सुख, ऐश्वर्य याचा सर्व त्याग करून राजा वनात जाऊन वैराग्याचा मार्ग स्वीकारला. सर्व विषयांचा त्याग करून राजा वनामध्ये जाऊन नामचिंतन करू लागला. नेहमीप्रमाणे नदीच्या काठाला ध्यानस्थ बसलेला असताना एके दिवशी अचानक एक गर्भवती हरीण धावत 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 येऊन वाघाच्या पाठी लागण्याने घाबरून ती राजा ध्यानस्थ असताना त्याच्या बाजूला येऊन आपटून पडलेली आहे. आणि पडता क्षणीच त्या हरिणीने पिलाला जन्म दिलेला आहे आणि त्याच क्षणाला हरिणीचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. राजाला ध्यानातून बाहेर निघाल्यानंतर कळालं की तिथे गोंडस हरिणीचं पिल्लू पडलेलं आहे आणि त्याची जी आई आहे हरिणी ती मरून पडलेली आहे. तेव्हा राजाला त्या पिलाची खूप दया आली. त्याने ते पिलाचं सांभाळ करण्याचं मनामध्ये उद्दिष्ट ठेवून त्या हरिणीच्या पिलाला सोबत घेतलेलं आहे. आता राजा ध्यानस्थ असताना त्याला हरिणीच्या पिलाची सतत आठवण येईल. म्हणजे नामस्मरण कमी झालं. परमात्म्याऐवजी हरिणीच्या पिलाची जास्त आसक्ती वाढली. एके दिवशी राजाचा शेवट काळ म्हणजे अंतकाळ जवळ आला. तो मरतीवेळी देवाचे नामस्मरण करण्याऐवजी मी गेल्यानंतर या हरिणीच्या पिलाचे काय होईल असा विचार शेवटी त्याच्या मनामध्ये घर करून राहिला. म्हणून राजाचा देह तर पडला, त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा पुनर्जन्मही झाला. पण पुनर्जन्म हरिणीच्या रूपाने जन्माला आला. म्हणजे राजाचा मृत्यू होऊन त्याचा आत्मा हरिणीच्या देहामध्ये प्रवेश केला. असं जन्म, मृत्यू, परत जन्म म्हणजे उपजे ते नाशे आणि नाशिले ते पुनरुपी दसे, हा जो घटनाक्रम आहे तो चालूच असतं असं माऊली ह्या ओवीमध्ये आपल्याला सुचवतात. अहो, विचार करायची गरज आहे आपल्याला. राजा तर वैराग्यवान होता. छोटीशी चूक त्याला हरिणीच्या जन्माला घालू शकते, तर आपलं काय होईल हे न विचार केलेलेच बरे. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला समज देतात, अर्जुना, अरे उत्पत्ती, स्थिती, लय हे तिन्ही गोष्टी कोणीच टाळू शकत नाही आणि ते न टाळता येणारे आहे.
जसं गंगेचं पाणी उगमस्थानी जसं निर्माण होतं, नंतर ते नदीच्या रूपाने सतत वाहतं आणि अखंडपणे वाहून झाल्यानंतर जाऊन ते समुद्राला मिळतं. गंगेचा पाण्याचा प्रवाह जसं उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या पद्धतीने सतत चालू राहतं. अगदी त्याच पद्धतीने जन्म मृत्यूचं हे भ्रमण कोणीही थांबू शकत नाही. माऊली इथं सूर्याची सुद्धा उपमा देऊन सांगतात, अरे अर्जुना, सूर्य उदय होतं ना, तो अस्त होणारच, ते निरंतर चालू राहणार आहे. अगदी त्याप्रमाणे आपल्याला जो मनुष्य देह मिळालेला आहे, मग ते तुला असू दे ना ते समोरच्या आप्तजनांना असू दे, तो कधी ना कधी जाणार आहे. म्हणून त्याचा तू शोक करू नको, युद्धाला तयार हो. अशा पद्धतीचा बोध श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ह्या ओळीच्या माध्यमातून करताना दिसतात. म्हणून तुकोबाराय सुद्धा एका अभंगामध्ये बोलून गेले, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नास आयुष्याचा, नका करू नास आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबारे आपल्याला सांगतात, बाबांनो, मी तुम्हाला पाया पडून सांगतो, तुम्ही काय करा, स्वतःचे चित्त शुद्ध करा, सद्गुणाची उपासना करा, नामचिंतन करा, संतांना शरण जा. असं केलं तरच आपले हित होईल. अशा पद्धतीचा भाव तुकोबाराय आपल्याला पुनर्जन्माच्या निमित्ताने मांडताना दिसतात. हे ओविचिंतन इथेच संपलं. जर आपल्याला हे चिंतन आवडलं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर ग्रुपला शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.